तेव्हा उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये एटीएमच्या बाहेर रांगा पाहायला मिळतात, तर कोल्हापूरमध्ये आज बँक आणि एटीएमच्या बाहेर मोठ्या प्रमाणात सुद्धा रांगा आहेत। तिकडची परिस्थिती काय आहे सांगतोय रणजित माजगावकर। नोटाबंदीच्या निर्णयाला महिना होतोय, मात्र तरी ही परिस्थिती बदललेली दिसत नाही। खरं तर कोल्हापूर शहरातले 90% अधिक एटीएम मशीन्स हे सध्या बंद आहेत। जे काही उरले सुरले 10% SBIचे एटीएम आहेत ते मात्र सुरू आहेत आणि त्या एटीएमवर अशा पद्धतीनं मोठ्या रांगा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या दसरा चौक परिसरातल्या SBIच्या एटीएमच्या दारात आहेत। इथं नेहमी अशा पद्धतीची ही रांग गेली महिनाभर आहे। मी आता जवळजवळ तास दीड तास रांगेमध्ये आहे आणि दरवेळेला इथं रांगेत उभं राहणं गरजेचं राहते, कारण दूधवाला, घर भाडं, भाजी यांना सगळ्यांना रोखीने पेमेंट द्यायला लागते। अजूनही हॉटेल जे आहेत त्या हॉटेलामध्ये ते मशीन ते अजून दिलेले नाही आहेत। तेच लवकरात लवकर पोच करावे, कारण नाश्ता केल्यानंतर 210 रुपये बिल झाले, मग ते स्वॅप करायला त्यांच्याकडे मशीनच नाही। 90%हून अधिक एटीएम जे आहेत हे एटीएम बंद अवस्थेत आहेत आणि जे काही उरले सुरले एटीएम आहेत, महत्त्वाचे एटीएम आहेत, त्या एटीएमच्या दारात मात्र या अशा पद्धतीनं कोल्हापूरकर किंवा नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये रांग करताना दिसत आहेत। रणजित माजगावकर, ABP माझा, कोल्हापूर।